अश्विनी गोदे ॲडव्हान्स खबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पाहूया आजची ठळक बातमी। सांगली जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे तसेच अवकाळी पावसामुळे पलूस तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतात राबून कष्ट करून पिकवलेला माल, आज हातातोंडाला आलेला माल नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडून पडलाय। त्यामुळे शेतकरीही हतबल झालेत। या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज सोमवार दिनांक 27/4/2026 रोजी माजी कृषी व सहकार मंत्री तसेच पलूस कडेगावचे विद्यमान आमदार माननीय डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। तसेच नुकसानग्रस्त शेतीची स्वतः बांधावर जाऊनही पाहणी केली आहे। तर अंकलखोप येथील राहुल बिराळे यांच्या द्राक्षबागांचीही पाहणी केली आहे। तसेच नागठाणे येथील प्रमोद पाटील व कुलकर्णी यांच्या द्राक्षबागांचीही पाहणी केली आहे। केळीबागेचे व द्राक्षबागेचे नुकसान झालेले पाहून त्यांनी खंत व चिंता व्यक्त केली आहे। यावेळी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना व कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे त्यांनी आदेश दिलेत। यावेळी बोलताना बाळासाहेब म्हणाले, शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळलेले आहेत, त्यामुळे जुने निकष बाजूला ठेवून शासनाने बाजारभावानुसार भरपाई द्यावी, अशी मी स्वतः महसूल मंत्र्यांना व कृषी मंत्र्याला पाठपुरावा करून मी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी बोलताना दिले। यावेळी पाहणी दौऱ्यात तहसीलदार दीप्ती रिठे, गटविकास अधिकारी राजेश कदम, कृषी अधिकारी कांबळे, अंकलखोप गावचे जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, पंचायत समितीचे गण वैभव उगळे तसेच अंकलखोप व नागठाणे येथील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। ॲडव्हान्स खबरसाठी अश्विनी गोदे, अंकलखोप।